श्री बालाजी महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित ठाणे आयोजित लाडक्या बहिणींचा महाहळदी कुंकू समारंभ ठाण्यातील बाळकू मैदानामध्ये पार पडला। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून लाडक्या बहिणींचे आभार मानले। भोईर कुटुंबियांच्या वतीने दरवर्षी महाहळदी कुंकू सोहळ्याचं आयोजन केलं जातं। या निमित्ताने हजारो महिला या ठिकाणी एकत्र आल्या होत्या। तर या उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। राज्यात महायुती सरकारला मिळालेल्या बहुमताचे श्रेय हे लाडक्या बहिणींना आहे। गेल्या 2.5 वर्षात त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी लेक लाडकी, लखपती योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत यांसारखे अनेक निर्णय घेतले। निवडणुकीपूर्वी आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं सांगितलं होतं। आज ही योजना सुरू आहे। एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही असं त्यांनी आवर्जून सांगितलं। यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, विकी भोईर आणि समस्त भोईर कुटुंबीय येथे उपस्थित होते। या कार्यक्रमाअंतर्गत महिलांना प्रेरणा देणाऱ्या विविध प्रकारच्या खेळांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। उपस्थित महिलांनी या खेळाचा आनंद घेतला। त्याचबरोबर विविध क्षेत्रातील महिलांचा या ठिकाणी सन्मान देखील करण्यात आला। मानाच्या राजाला म्हणजे ताठ होतील माना, उंच होतील नजरा, ताठ होतील माना, उंच होतील नजरा, ठाण्याच्या राजाला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। यानंतर आमच्या नाईक यांच्यासाठी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि आम्ही आमचं सौभाग्य समजतो की साहेबांचं आगमन आणि साहेबांचे चरण या भूमीला या ठिकाणी लागलेले आहेत। मंत्री म्हणून ठाणे जिल्ह्याचे त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे। तसेच मुंबई शहर जर आले ना आणि सरनाईक साहेबांना धाराशिव, आज आम्हाला एक गर्व आहे। खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।